नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचं जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटवर बोलणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता, लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे। लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे। मात्र आता ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। जर आतापर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका, पुढच्या 2-3 दिवसात सगळ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत, असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। आता प्रश्न असा आहे की आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं? तर पहा, तुम्ही तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपवर लॉग इन करा। ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन तपासा की तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत का? आणि जर ऑनलाईन ॲप नसेल तर थेट बँकेत जाऊन पासबुकमध्ये एंट्री करून घ्या। तसेच तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेजसुद्धा येईल। आणि ज्यांच्या खात्यात आतापर्यंत 1500 रुपये जमा झाले नाही त्यांनी सुद्धा काळजी करू नका। पैसे ट्रान्झॅक्शन करण्याची प्रोसेस कालपासून सुरू झालेली आहे। येणाऱ्या 2-3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे 1500 रुपये मिळून जातील। तुम्ही इथे पाहू शकता, आदिती तटकरेंनी केली घोषणा। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत घोषणा केली आहे। त्यांनी काल पोस्ट करत माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना येत्या 2 ते 3 दिवसात पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना लवकरच पैसे दिले जाणार आहेत। पण आता एक दुसरी महत्त्वाची सूचना, आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी लगेच ई-केवायसी पूर्ण करावी, कारण आदितीताई तटकरे मॅडमनी शेवटची तारीख दिली आहे। 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे। जर त्याआधी केवायसी पूर्ण केली नाही तर पुढील हप्ता थांबू शकतो।